Hello students, let's see next point, viscosity from the second chapter, that is the mechanical properties of fluids. When we pour water from a glass, it flows freely and quickly. But when we pour syrup or honey, it flows slowly and sticks to the container. It means that जर आपण पाणी एखाद्या पृष्ठभागावरून ओतले तर पाणी सहजपणे आणि पटकन त्या पृष्ठभागावरून ओघळते, वाहून जाते. परंतु जर आपण सरबत किंवा मध हे एक तशाच पृष्ठभागावरती जर ओतले तर तो सरबत किंवा मध त्या पृष्ठभागावरून अतिशय हळूहळू मूव्ह होतो, हळूहळू पुढे जातो आणि पुढे जाऊन तो त्या कंटेनरला म्हणजे ज्याच्यावरती आपण ओतलेला आहे त्याला तो चिकटून बसतो. हे आपल्याला अशा प्रकारे दाखवता येईल. हे पाण्याचा थेंब असा याच्यावरून फ्लो झाला आणि त्या सरफेसच्या कंटेनरच्या पुढे गेला. मध हा स्लोली खाली येईल आणि मध्येच तो त्या कंटेनरला असा चिकटून बसेल. दिस डिफरन्स इज ड्यू टू फ्लुइड फ्रिक्शन. हा जो डिफरन्स आहे किंवा हा जो फरक आहे हा निर्माण होण्यामागे फ्लुइड फ्रिक्शन हे कारण आहे. फ्लुइड फ्रिक्शन म्हणजेच हे जे फ्लुइड आहे त्याच्यामुळे निर्माण होणारे घर्षण. त्या फ्लुइडमुळे, त्या प्रवाही पदार्थामुळे निर्माण होणारे घर्षण हे या फरकामागील कारण आहे. This friction is both within the fluid itself and between the fluid and its surrounding. तर हे जे फ्लुइड फ्रिक्शन आहे याची दोन्हींच्या मुळे होते. हे पहिले फ्लुइड फ्रिक्शन म्हणजे हा जो फ्लुइड आहे त्याच्या अंतर्गत असणारे फ्रिक्शन, जे वेगवेगळे लेयर्स आहेत त्या लेयर्स मध्ये जे फ्रिक्शन असते ते फ्रिक्शन सुद्धा याला कारणीभूत असते. आणि फ्रिक्शन, दुसरे फ्रिक्शन म्हणजे हा जो फ्लुइड आहे तो फ्लुइड आणि आजूबाजूचे जे सरफेसेस आहेत, सराउंडिंग जे आहे, म्हणजे उदाहरणार्थ एअर असेल किंवा हा जो सरफेस आहे की ज्याच्यावरून फ्लुइड फ्लो होतो, यांच्यामध्ये सुद्धा फ्रिक्शन असते. आणि या फ्लुइड फ्रिक्शन मुळेच आपल्याला हा फरक जाणवतो. पदार्थ फ्लुइडच्या अंगी असणारा हा जो गुणधर्म आहे यालाच व्हिस्कोसिटी असे म्हणतात. दिस प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स इज कॉल्ड व्हिस्कोसिटी. वॉटर हॅज लो व्हिस्कोसिटी, whereas syrup or honey has high viscosity. म्हणजे पाण्याला अतिशय कमी व्हिस्कोसिटी असते, तर सिरप म्हणजे सरबत आणि हनी म्हणजे मध यांना मात्र हाय व्हिस्कोसिटी असते. देन लेट्स सी व्हिस्कस फ्लो. Schematic section of viscous flow is shown in this figure. या आकृतीमध्ये या व्हिस्कस फ्लोची एक आकृती दाखवलेली आहे. In this flow, different layers flow with different velocities. तर याच्यामध्ये अशा प्रकारचा जो व्हिस्कस फ्लो आहे त्या व्हिस्कस फ्लो मध्ये हे जे वेगळे वेगळे लेयर्स आहेत ते वेगळे वेगळे लेयर्स हे वेगळ्या वेगळ्या व्हेलॉसिटीने मूव्ह होतात. हा जो लेयर आहे सर्वात खालचा म्हणजे लेट्स से सेंट्रल लेयर फ्लोज द फास्टेस्ट. हे सर्व जे लेयर्स आहेत त्यामधील बरोबर मध्यभागी जो लेयर आहे लिक्विडचा थर आहे तर तो
फास्ट म्हणजे जास्त व्हेलॉसिटीने किंवा जास्त वेगाने तो काय होतो, मूव्ह होतो. द आउटर मोस्ट लेयर्स फ्लो द स्लोवेस्ट. आणि इकडे कडेला जे लेयर्स आहेत ते कमीत कमी वेगाने मूव्ह होतात. म्हणजे सेंट्रल लेयर आहे तो फास्ट असणार आहे, त्याच्या लगतचा जो लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी त्यापेक्षा कमी असेल. त्यापेक्षा बाहेरचा जो लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी आणखीन कमी आहे. आणि सर्वात बाहेरचा जो थर आहे त्याची व्हेलॉसिटी सर्वाधिक कमी असते. तर हे व्हिस्कस फ्लोच्या बाबतीत असे आहे. नॉन व्हिस्कस फ्लो. इन केस ऑफ नॉन व्हिस्कस फ्लो, schematic section of non-viscous flow is shown in this figure. या आकृतीमध्ये हा schematic flow इथे दाखवलेला आहे. In this flow, all layers are moving with the same velocity. या फ्लो मध्ये, व्हिस्कस फ्लो मध्ये, त्या फ्लो मध्ये असणारे जे लिक्विड लेयर्स आहेत ते सर्व लिक्विड लेयर्स हे सारख्याच वेगाने गतिमान असतात. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे 6 लेयर्स दाखवलेले दिसतात. तर हे सगळे लेयर्स एरोने दाखवलेले आहेत. ते एरो त्या लेयर्सची व्हेलॉसिटी दाखवतात. आणि इथे सर्व एरोची व्हेलॉसिटी लेंथ सारखी आहे. याचाच अर्थ हे सर्व लेयर्स हे एकाच वेगाने गतिमान आहेत. There is no dragging force in the non-viscous flow. अशा नॉन व्हिस्कस फ्लो मध्ये एक लेयर दुसऱ्या लेयर वरती अपोजिंग फोर्स अप्लाय करत नाही, म्हणजे ड्रॅगिंग फोर्स अप्लाय करत नाही. एक थर दुसऱ्या थरावरती ड्रॅगिंग फोर्स अप्लाय करणार नाही किंवा करीत नाही. व्हिस्कोसिटी ऑफ सच फ्लुइड इज अ 0. अशा प्रकारचे जे फ्लुइड्स असतात त्यांची व्हिस्कोसिटी ही 0 असते. लिक्विड हेलियम at 2 Kelvin is the only fluid which is almost non-viscous. तर एकमेव लिक्विड हेलियम म्हणजे द्रवरूप हेलियम 2 केल्विन या टेम्परेचरला हा जवळपास जवळजवळ नॉन व्हिस्कस असणारा फ्लुइड आहे. म्हणजे 2 केल्विनला असलेला लिक्विड हेलियम हा जो फ्लुइड आहे तो जवळपास नॉन व्हिस्कस आहे. Then viscosity of a fluid and its effect on flow of the fluid. If we observe the flow of river water, जर आपण नदीतील पाण्याच्या फ्लोचा ऑब्झर्वेशन केले म्हणजे निरीक्षण केले तर आपल्याला असे आढळून येते की इट इज फाउंड दॅट the water near both sides of the river bank flows slowly. As we move towards the center of the river, the water flows faster gradually. At the center, the flow is fastest. तर जर आपण नदीमधील पाण्याच्या प्रवाहाचे निरीक्षण केले असेल तर आपल्याला असे आढळून येते की नदीच्या काठाला किंवा दोन्ही कडांना पाण्याचा जो फ्लो असतो त्याचे स्पीड हे कमी असते. ते जे पाण्याचा जो प्रवाह असतो तो ते संत असतो. त्या बाजूला जो पाणी आहे त्या बाजूने वाहणारे पाणी आहे त्याचा वेग कमी असतो. जसजसे आपण नदीच्या काठाकडून मध्याकडे जायला लागतो तस पाण्याचा फ्लो आहे त्याचा वेग वाढू लागतो. आणि ज्या क्षणी आपण त्या नदीच्या मध्यभागी जाऊ तेव्हा
पाण्याचा जो फ्लो आहे तो फास्टेस्ट म्हणजे एकदम वेगवान असतो. फ्रॉम दिस ऑब्झर्वेशन इट इज क्लिअर दॅट देअर इज सम अपोजिंग फोर्स बिटवीन two adjacent layers of a fluid which affects their relative motion. आता आपण जे काही निरीक्षण पाहिले त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे जे कोणतेही फ्लुइड आहे त्या फ्लुइडच्या वेगळ्या वेगळ्या लेयर्स वरती वेगळे वेगळे लेयर्स आहेत ते वेगळे वेगळे लेयर्स एकमेकांच्या वरती एक अपोजिंग किंवा विरोध करणारा फोर्स अप्लाय करतात आणि त्या विरोध करणाऱ्या फोर्समुळे त्या विरोध करणाऱ्या बलामुळे एक लेयर दुसऱ्या लेयरच्या रिलेटिव्ह मोशनला दुसऱ्या लेयरच्या मोशनला विरोध करेल. तर अशा प्रकारचा एक फोर्स त्या लेयर्स मध्ये तयार होतो आणि त्या फोर्सचा त्या लिक्विडच्या वेगवेगळ्या लेयरच्या रिलेटिव्ह मोशन वरती परिणाम होतो. तर हे जे काय आहे याच्यावरून आपण फिस्कॉसिटीची डेफिनिशन करणार आहोत. फिस्कॉसिटी इज दॅट प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. फिस्कॉसिटी म्हणजे फ्लुइडचा असा एक गुणधर्म आहे by virtue of which की ज्याच्यामुळे the relative motion between the different layers of a fluid experience a dragging force. ही viscosity हा पदार्थाच्या अंगी असणारा असा एक गुणधर्म आहे की ज्याच्यामुळे त्या लिक्विडच्या वेगळ्या वेगळ्या लेयर्स मध्ये एक ड्रॅगिंग फोर्स तयार होतो आणि तो ड्रॅगिंग फोर्स त्या लिक्विडच्या लेयर्स वरती त्या लिक्विडच्या वेगवेगळ्या लेयर्स मधील रिलेटिव्ह मोशन वरती परिणाम करतो. दिस फोर्स इज कॉल्ड विस्कस फोर्स. एक one layer of the fluid will oppose the motion of another layer by applying a force. And such a force is called as viscous force. This force is called as the viscous force. Now let's see here. In a liquids, this viscous drag is due to short range molecular cohesive forces. We know that these fluids are of two types, that is the liquids and gases. हे फ्लुइड्स जे आहेत ते दोन प्रकारचे पाहिलेत आपण. एक म्हणजे लिक्विड्स द्रवरूप पदार्थ आणि दुसरा म्हणजे गॅसेस वायुरूप पदार्थ. इन लिक्विड्स दिस viscous drag is due to short range molecular cohesive forces. तर द्रवरूप पदार्थामध्ये हा जो विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स कसा तयार होतो तर इथे हा विस्कस ड्रॅग निर्माण होण्याचे कारण म्हणजे ते जे लिक्विड मॉलिक्युल्स असतात ते लिक्विड मॉलिक्युल्स एकमेकांच्या वरती एक शॉर्ट रेंज फोर्स अप्लाय करतात आणि लिक्विडच्या मॉलिक्युल्सने एकमेकांच्या वरती अप्लाय केलेला जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण कोहेजिव्ह फोर्स असे म्हणतो. आणि हे कोहेजिव्ह फोर्सेस हेच विस्कस ड्रॅगचे कारण आहे. लिक्विड्स मध्ये विस्कस ड्रॅग का निर्माण होतो तर त्याचे कारण त्या लिक्विड मधील मॉलिक्युल्स मधील कोहेजिव्ह फोर्सेस. इन गॅसेस this viscous drag is due to collision between fast moving molecules. We know that in case of the gases, molecules are always in the random motion. These gas molecules move from any point to another point in any direction with any velocity. Means they are in
रॅन्डम मोशन. तर गॅसेसच्या बाबतीत गॅस मॉलिक्युल्स हे रॅन्डम मोशन मध्ये असतात आणि ते वेगाने मॉलिक्युल फ्लो होत असतात, मूव्ह होत असतात. मग जेव्हा हे मॉलिक्युल्स मूव्ह होतात तेव्हा ते एकमेकांच्या वरती कोलाइड होतात आणि गॅस मॉलिक्युल्स मधील जी कोलिजन्स आहेत ती कोलिजन्स ही व्हिस्कस ड्रॅगचे कारण आहेत. गॅस मॉलिक्युल्स मध्ये होणाऱ्या कोलिजन्स मुळे हा व्हिस्कस ड्रॅग निर्माण होतो. इन बोथ लिक्विड्स अँड गॅसेस, as long as the relative velocity between the layers is the small, viscous drag is directly proportional to relative velocity. याचा अर्थ असा होतो, लिक्विड्स असतील किंवा गॅसेस असतील, पण जोपर्यंत रिलेटिव्ह व्हेलॉसिटी वेगवेगळ्या थरांच्या मधील रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ही कमी असते तोपर्यंत व्हिस्कस ड्रॅग हा रिलेटिव्ह व्हेलॉसिटीच्या प्रमाणात असतो. म्हणजे जर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी वाढली तर व्हिस्कस ड्रॅग वाढेल, जर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कमी झाली तर व्हिस्कस ड्रॅग कमी होईल. परंतु जोपर्यंत ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कमी असते म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असते तोपर्यंतच व्हिस्कस ड्रॅग आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी हे एकमेकांना प्रोपोर्शनल असतात. आणि हे लिक्विड्स आणि गॅसेस दोन्हींच्या बाबतीत हे असेच होते. हावेवर इन ए टर्बुलंट फ्लो, आता हे साधारणपणे आपल्याला स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये होते असे म्हणता येईल. However, in a turbulent flow, the viscous drag increases rapidly. Turbulent flow च्या बाबतीत हा viscous drag जो आहे तो रॅपिडली म्हणजे पटकन वाढतो and it is not proportional to the relative velocity. Turbulent flow च्या बाबतीत हा viscous drag हा रिलेटिव्ह व्हेलॉसिटीच्या प्रमाणात वाढत नाही, but it is directly proportional to the higher powers of relative velocity. तर टर्बुलंट फ्लोच्या बाबतीत व्हिस्कस ड्रॅग रिलेटिव्ह व्हेलॉसिटीच्या प्रमाणामध्ये वाढत नाही, मात्र तो रिलेटिव्ह व्हेलॉसिटीच्या काही घातांकाच्या पटीत वाढतो. Then let's see what is means by velocity gradient. Let's see directly definition of velocity gradient. The rate of change of velocity dv with distance dx measured from a stationary layer is called velocity gradient. तर velocity gradient म्हणजे काय? Rate of change of velocity with distance which is measured from the stationary layer is called velocity gradient, dv upon dx. आता इथे this is a, we can explain with the help of this figure this phenomenon of velocity gradient. This is a stationary layer and different layers of the fluid are shown by these different arrows. These arrows represent, suppose, velocities of different layers. Velocity of the layer of the fluid which is close to stationary layer is small, and as these layers move away from the stationary layer, velocity goes on increasing as like this. Here, let's consider a particular layer, this layer, which is at distance x from the stationary layer. Its velocity is v. Now consider the next layer,
which is at this layer, which is at distance x plus dx, whose velocity is v plus dv. Then another layer below this layer is this layer, which is at distance x minus dx, and whose velocity is v minus dv. तर इथे ही जी आकृती दाखवलेली आहे त्या आकृतीमध्ये हा स्टेशनरी लेयर आहे. हा जो स्टेशनरी लेयर आहे त्याच्या वरती असलेला जो लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी कमी दिसते, त्यापेक्षा वरचा लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी जास्त. हे बाण हे व्हेलॉसिटी दाखवतात असे आपण समजूया. त्याच्या वरती असलेला जो लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी त्याही पेक्षा जास्त. असे जसजसे आपण वरवर जाऊ म्हणजे स्टेशनरी लेयर पासून दूर जाऊ तशी लेयरची व्हेलॉसिटी वाढत जाते. इथे हा एक लेयर आहे की जो स्टेशनरी लेयर पासून x एवढ्या अंतरावरती आहे. त्या लेयरची व्हेलॉसिटी v इतकी आहे. आता त्याच्या पलीकडचा म्हणजे पुढचा जो लेयर आहे, वरचा लेयर आहे, त्याचे अंतर हे x प्लस dx इतके आहे आणि त्याची व्हेलॉसिटी v प्लस dv इतकी आहे. आता हा जो लेयर आहे v व्हेलॉसिटी असणारा, त्याच्या खालचा जो लेयर आहे त्याचे स्टेशनरी लेयर पासूनचे अंतर आहे x मायनस dx आणि त्याची व्हेलॉसिटी आहे v मायनस dv. आता इथे हा जो लेयर आहे, या लेयर आणि हा लेयर, ह्या दोन लेयर मध्ये त्यांच्या व्हेलॉसिटी मध्ये झालेला फरक आणि फिक्स्ड लेयर पासून डिस्टन्स मध्ये झालेला जो फरक आहे त्या फरकावरून आपण या ठिकाणी व्हेलॉसिटी ग्रेडियंट करणार आहोत. तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट आपल्याला असं लिहिता येईल, दिस velocity gradient let velocity, in short, velocity gradient is equal to change in velocity divided by change in distance. Velocity of this layer is v plus dv. This is the final velocity, suppose velocity of the last layer, minus velocity of the next layer, this layer, it is v. So this is the change in velocity. Now change in distance of this layer, it is this layer, its distance is x plus dx minus velocity of this previous layer, that is minus x. Now this plus v and minus v becomes equal to 0. This plus x and this minus x becomes equal to 0, and therefore this velocity gradient is equal to dv divided by dx, and therefore we define velocity gradient as the rate of change of velocity with the distance, with rate of change of velocity with distance measured from the stationary layer. It is called velocity gradient, and we can find out its a unit by dividing unit of velocity by unit of distance. Okay, thank you. तर विद्यार्थी मित्रांनो, या पॉइंट मध्ये आपण फिस्कॉसिटी हा घटक पाहिलेला आहे. तर याच्या बाबतीत याच्यामध्ये फिस्कॉसिटी म्हणजे काय
वेगवेगळ्या लेयर्स मध्ये एक अपोजिंग फोर्स निर्माण होतो आणि त्याच्यामुळे एक लेयर हा दुसऱ्या लेयर वरती विरोध करतो, एक लेयर हा दुसऱ्या लेयरच्या मोशनला विरोध करतो आणि त्यामुळे डिफरंट लेयर्स मध्ये हा इथे अपोजिंग फोर्स किंवा फिस्कस ड्रॅग निर्माण होतो.